राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज फिरायला निघालो आहे सांजनदरी या ठिकाणी। आता सांजनदरी जर म्हणलं ना तर आपल्या भारतामध्ये एकदम जबरदस्त अशी दरी आहे, अतिशय प्रसिद्ध आहे। पाठीमागं एक कार उभी दिसते पहा, ते आमचे मित्र फटाकडे सर, त्यांची कार आहे। तर आज ते म्हणत होते की आपल्याला सांजनदरीला फिरायला जायचं आहे, तर आम्ही राजूरमध्ये आलो। आता त्यांच्याबरोबर चालू ती कार इथं पाठीमागं थांबली पहा, या कारमध्ये आज आपला प्रवास होणार आहे सांजनदरी या ठिकाणी। तर रामदासची पण इच्छा होती, रामदास पण चालाय। नमस्कार सर। नमस्कार सर। नमस्कार नमस्कार। लय दिवस झालं भेट आली होती ना आपली। तर हे फटाकडे सर, ज्यांनी आपल्या देशाची भरपूर दिवस सेवा केली आणि आता ते सेवानिवृत्त आहेत। तर मग त्यांनी गाडी आणली। पहिला आम्ही मोटरसायकलच गेलो होतो ना आपण पहिला, आणि आज कारमध्ये भंडारदऱ्याला गेलो होतो। तर आज सांजनदरी पाहायची इच्छा त्यांची। चला आज त्यांच्याबरोबर आपण सांजनदरीला जाणार आहेत। गाडी इथं थांबवली आपण थोडा वेळ। आज रामदासला म्हणजे पहिल्यांदाच कारमध्ये बसायला भेटलं। मग रामदासला जम्मजी आले कारमध्ये बसायला रामदासला, आणि आपलं तरी नशीब कुठे मित्रांनो, नाही का? कधीतरी आपल्या मित्रांच्या सहकार्यातून आपली हे असा कारमध्ये बसायचा योग येतोय। तर आपल्या मित्रांसाठी आज आपल्या अकोला तालुक्यातली एकदम मोठी अशी दरी सांजनदरी ती दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। चला आता थोडं वेळ थांबलो आपण आणि नंतर निघणार आहोत। तर चला आता आपला प्रवास ह्या कारमध्ये चालू झाला आहे साम्रद या गावाच्या दिशेनं। सांजनदरी ही जी आहे ना ती अकोले तालुक्यातील साम्रद या गावाजवळ आहे, आणि आपण या मार्गे गेलो आहे। शेंडीच्या वरच्या साईडना मुदखेल, इदवाडी हे गावं लागत होतं आपल्याला रस्त्यामध्ये पहा, या मार्गाने गेलो। आणि दोस्तांनो, पुन्हा एकदा मध्येच आपली गाडी रस्त्यामध्ये आपण थांबवली, कारण इकडं पायासारखा म्हणजे असे का भंडारदरी धरणाचा स्थिरावा पार इकडे येईल। म्हणजे साम्रद गाव थोडं लांब राहिलं अजून, पण हा परिसर पायासारखा एक निसर्गरम्य आहे ना थोडक्यात। तिथं आपण थांबणार आहेत। आपण थोडंसं इथला एक व्ह्यू, इथलं एक निसर्गरम्य परिसर ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यात दाखवतो, आणि पुन्हा एकदा आपण आपल्या मार्गस्थ होणार आहेत। आणि इथं जे आपण थांबलो रस्त्याच्या मध्यभागी, इथून भंडारदरी धरण आहे, तिथला निसर्गरम्य परिसर आपल्याला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो मित्रांनो। पहा, धरणाची भिंत लांब राहिली, आपण बरंच लांब येईल का नाही आता, आणि आतमधून थोडीशी बोटिंगची सुद्धा सोय आहे। एक बोट दिसते आपल्या कॅमेऱ्यामध्ये, चांगली शूट होत नाही ती। आणि धरणाच्या कडेला उडजावना, पांजरा अशी गावं आहेत त्या साईडला, आणि इकडं कळसू आहे शिखर उंच। म्हणजे ही पूर्ण सह्याद्रीची पर्वतरांग आहे अशी, आणि याच सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये आपल्याला आता जायचं आहे ते थेट सांजनदरी या ठिकाणी। आता सर तिकडं थोडंसं फोटो काढतो तिथल्या परिसराचे, आणि हा परिसर पावसाळ्यात लयच भारी दिसतोय, कारण आता पाणी बरंचसं आटलं आहे। ज्या टायमाला धरण भरी राहते त्या टायमाला पाणी पूर्ण वर येईल राहते। तर किती किलोमीटर अजून जायचं आपल्याला लांब? अजून 9 किलोमीटर। 9 किलोमीटर आहे ना, 8 ते 9 किलोमीटर आता आपल्याला सांजनदरीपर्यंत जायचे। त्या डोंगरापाशीच ना तिथं, इथं पुढे ह्या डोंगरापाशी जायचे असं इकडून ना। हां, हे साम्रद गाव इथे का? नाही इथं नाही, ती वाडी आहे। हां, पुढे गाव पुढे राहिला, गाव पुढे राहिलं। मी पहिले येले पण आता माझ्या लक्षात नाही राहिला। तर दोस्तांनो, आपली सरांची गाडी तिथं थांबवली आपण, इथं थांबली थोडे आता या रस्त्यात। इथला काही निसर्गरम्य परिसर, आणि रानमेवा, करवंदा, आंबाळा, हे अशी बरीच आता फळं पिकायला हळूहळू सुरुवात होणार आहे इकडं। तर सर, झाला का परिसर पाहून निघाला? एकदम बेस्ट वातावरण एकदम। मग निघायचं जवळ पुन्हा आपल्याला टाईम होईल ना, आपल्याला सांजनदरी दाखवायची ना, आणि आपल्याला पण पाहिजे। चला मित्रांनो, आता पुन्हा आपला प्रवास सुरू होतोय। प्रत्येक ठिकाणचा थोडा सीन आपल्यासाठी मी आज दाखवणार आहे। तर मित्रांनो, मध्येच रस्त्यामध्ये गाडी थांबून आपण हे जे समोर जंगल दिसतंय ना, या जंगला काय चालू आहे, कारण त्या जंगलामध्ये एक फळ आहे आंब्याळा म्हणून। तर ते फळ पिकायला सुरुवात आहे आता, पण मग संपलेत का काय झालेत काय माहीत नाही। सरांनी म्हणजे इच्छा झाली ती खायची, आणि आम्हाला पण झाली। चला आपण चालू आहे आता त्या फळाकडं। आता ते फळ कसं आहे, ते झाड कसं आहे, त्याचा वेल कसं आहे ते मी आपल्याला दाखवतो। चला आता ते फळं खायला चालू आहे। या जंगलामध्ये घनदाट जंगल आहे, जबरदस्त जंगल आहे मित्रांनो। पहा, तर पहा आता आपण पूर्ण ह्या जंगलामध्ये आतमध्ये गेलो आहे। सर आणि रामदास आणि किसन पिचड सर हे तिघेजण पुढे गेला ते,
तर आपण आता ह्या पालापाचोळ्यामधून जाणार आहेत. आता ते आंब्याला फळ कसं आहे आणि त्या झाड कसं राहतं हे पण आपल्याला दाखवणार आहे. आता याच्यामध्ये करप, आंबे, झाडी अशी लई जबरदस्त झाडं आहेत. लई उंच उंच झाडं, जाम खतरनाक जंगल आहे मित्रांनो पहा. आणि अभयारण्याचा पट्टे हा पण लय दाट जंगल आहे का हो सर? असं वाटतं का निवांत बसाय का ना? निवांत जागा एकदम पहा. मी म्हणतो होतो आपल्याला आंबळा ते कसा वेल आहे त्याचा, तर हा जो वेल आहे म्हणजे हा खोड आहे. हे आमच्या भागात नाही जास्त करून, या भागात आहेत. हा जो खोड आहे पाहताना असा वेल जातोय पूर्ण झाडू हा पहा. आणि आमचे जे मित्र किसन पिचर ते वर केले होते हे बा, हे वेल पूर्ण झाडू जातोय असं त्याला ते फळ लागत आहे. एखादा आहे का खाली पडलं नाही ना, पूर्ण वजून जायचं या झाड होतो येईल जायले. आणि किसन पिचर काही झाडू झाले करपाच्या ना, हां करपाचे झाडू जायले. पण मग आलो होतो म्हटलं भेटले तर भेटले, नाही तर मग तर चला आता ते पण आपल्याला भेटले नाही फळं. जर भेटली असती म्हटलं तर मग खाऊ. पुढं भेटली झाडं आपण चला मग काय निघायचा. तर आता आपण पोचलोय साम्रत या गावामध्ये. आणि सांदांजर इकडे हा रस्ता जातोय. या रस्त्यानं आपण आता इकडं फिरणार आहे. ती हा मुख्य सांदांजर इकडे जायचा रस्ता आहे हा पहा. आणि हे जे गाव आहे हे आहे साम्रत गाव. आता आपण साम्रत या गावामधून थेट निघालोय तो सांदांजरच्या दिशेने. थोड्याच वेळात आपली सांदांजरी दाखवणार आम्ही या व्हिडिओमध्ये मित्रांनो. भरपूरच उंच उंच असे डोंगर. साम्रत गावच्या बाहेर निघाल्यानंतर जिथपर्यंत रस्ता होता तिथपर्यंत आपण आलो. या सावलीला इथं आपण आता गाडी लावली आणि आता आपल्याला जायचे पायी. तर पायी किती लांब आहे हो? अर्धा किलोमीटर आहे पायी. तर चला आता आपण अर्धा किलोमीटर पायी चालत जाणार आहे. तर आता पूर्ण हे जंगल पार करून आपल्याला बरंचसं लांब जायचे. जवळजवळ अर्धा किलोमीटर. झाडा एकदम जबरदस्त दाट. असं वाटतं आहे का क्षणभर इकडं म्हणजे विश्रांती घ्यावा. आणि क्षणभर विश्रांतीसाठी हे पर्यटन स्थळ एकदम भारी आहे. पहा किती जंगल आहे मित्रांनो, पहा जबरदस्त जंगल. आमचे सहकारी मेजर फटाकडे सर आणि ते पुढे गेलेत. दोस्तांनो आता आपण पोचलोय सांदांजरी जवळ एकदम. आता या सांदांजरी इथूनच खाली सांदांजरी सुरुवात होते. आणि ह्या रस्त्यानं आपण सांदांजरीकडे निघालो. आता जसं खाली जाणार ना तशी ही खोल होत जाणार आहे. असे ह्या सांदांजरीतून भरपूर दगड आहेत. आता या दगडांमधून आता आपण जाणार आहे ती अशी खोल होत जाणार आहे खाली. आता हे उंच दगडं असं पार करीत आपल्याला जायचे खाली. सर काय बूट काढतं काय? हां दोरे बांधून घेत आहे. आणि सांदांजरीमध्ये सुद्धा पाणी भरपूर आहे मित्रांनो इकडं पहा. आता बघू किती लांब जायला लागत आहे खाली. 1.5 किलोमीटर खाली तर मुख्य सांदांजरीला सुरुवात आहे. ही दरी उतरत असताना पाणी मात्र भरपूर आहे मित्रांनो. तर आमचे फटाकडे सर आणि किसन पिचड सर हे आता इथं थोडं फ्रेश होऊन घेतात. हात पाय पाणी पडला, पाण्यात मोबाईल पडला काय नाही होणार ना, आता काय वॉटरप्रूफ आहे त्याला काय होणार नाही. तर आता हे पहा इकडं त्यांचं मस्त फ्रेश होणार आहे. ते आता मी शेवटलाच फ्रेश होणार आहे. आणि तिकडं काय म्हणतात त्याला, त्यांचं फल म्हणतात हो सर कोणता हे. तर तिकडं रामदास गेलाय पहा वर, डायरेक्ट वर गेलाय चढून. आणि अफाट सांदांजरी सुरू होते इथून. आणि आज पर्यटकसुद्धा भरपूरच कमी आहेत, कारण रविवार शनिवार जास्त गर्दी राहते. तसंच काजवा महोत्सवाला सुद्धा भरपूर गर्दी राहते त्या टायमाला. ही आहे अफाट सांदांजरी मित्रांनो पहा, जबरदस्त. समोर फोटो घेऊन हां फोटो
तर ही अशीच किती किलोमीटर आहे आत खाली? 1.5 किलोमीटर. 1.5 किलोमीटर आहे ना? पूर्ण ठाणे जिल्ह्यात उतरते ना? हा पूर्ण तिथून खाली ठाणे जिल्ह्यात लागेल. हा, दरी संपल्यानंतर ठाणे जिल्हा ना? तर ठाणे जिल्हा लागतो इकडं. उंचीला 400-500 फूट असणार आहे. 400-500 फूट ना? पुढं अंतर जास्त होत जाते. इथून रॅपलिंग पण करतात ना काय काय? हा रॅपलिंग पण राहते ना. ते अवघड उतरायचा कुठं अवघड आहे जरा? पुढे पुढे का? हां, तर चला आता आपण थोडं तुला आणखीन उतरता येईल का तिथून? थोडासा पुढे जाणार आहेत आपण, आणखीन थोडासा पुढे जाणार आहेत. लय मोठाले दगड आहेत मित्रांनो, पहा लय मोठाले म्हणजे लय मोठाले दगडा. ह्या दगडांवरून काही टप्पा असे आहेत का तिथून लय जपून उतरायला लागत आहे, अन्यथा जीवाला धोकासुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळं एकदम आल्हाद उतरायचा, एकदम पाय ठेवून आल्हाद उतरायचा एकदम खाली. आणि खाली 1.5 किलोमीटर अफाट अशी ही दरी, जशी जशी खाली जाणार आहे ना तशी तशी चिवळ होत जाणार आहे. ह्या पहा आता जामच मोठाले दगड आहे ते, आणि हा पॉईंट थोडा उतरायला कठीण आहे, आणि तिथून मग थोडं थोडं म्हणजे सोपं आहे. काय तो पॉईंटसुद्धा अवघडच असेल ना तिथं? पुढं सोपं आहे, पण मग असं निघत आता पुढं जाणारच आपण. पण जर मला उतरता आला तर मी उतरणार आहे, कारण काही ठिकाणी मला उतरणं अशक्य होत आहे. त्याच्यामुळं मग आपण असं निघत जाणार आहे. बाकीचं आता रामदास ते गेलं खाली. तर चला दोस्तांनो, आता पुन्हा एकदा आपण ह्या अवघड पॉईंटवर येतोय. आमचे जे मित्र आहेत किसन पिचड, हे सहकार्य करणार आहे ती. बघू आता इथून लईच अवघड ठिकाणी चप्पल काढून ठेवतोय आपण. चप्पल काढून ठेवा. हाच पॉईंट अवघड आहे ना? पुढं नाही ना अवघड? पुढे नाही आवडत. तर दोस्तांनो, हा जो पॉईंट आहे हा एकदम खतरनाक आहे उतराया. इथे जर पाय सटकला तर दगड आपटून प्राण सुद्धा जाऊ शकते, म्हणजे एवढा अवघड आहे तो. इथं उतरताना एकदम कठीण आणि एकदम व्यवस्थित उतरायचा. नसेल उतरता आला तर उतरायचा नाही, मित्रांनो इथंच वर थांबायचा. आणि दगडासुद्धा एकदम गुळगुळ येतात. तर पूर्ण आता आपण एवढं टाका उतरून आलो. आमचे जे मित्र आहेत किसन पिचड यांनी सहकार्य करायचं. तर चला आता आपण आलात बसून आता खाली उतरतो. हळू हात द्या इकडे एक. तर हे पहा आपण पूर्ण हा टप्पा आता पार करून आलोय, आणि उतरायचा पण विचार नव्हता, पण तुमच्या सहकार्यामुळे उतरला बाबा. तर चला आपल्या मित्रांसाठी हा एक खतरनाक टप्पा उतरून मी खाली आलो, आणि आपल्या मित्रांसाठी हा एक आता बनवतोय. वाटत पण नव्हता का खाली येईल. ह्या दरीमध्ये आता आपण पूर्ण पुढं आलोय ना, पक्का पाणी आहे. पहा पाण्याला तोटाच नाही, आणि एकदम उंच इकडं खाली सूर्याची किरणं पण पोचते नाही. जसं जसं आपण पुढं जाणार आहे तशी आणखीनही चिवळ होत जाणार आहे, आणि एकदम खतरनाक टापा उतरून आपण आलो आहे, आणि पाणी पण भरपूर आहे. चला पुढं काय काय आहे ते पण दाखवतो मित्रांनो आपल्याला. जे आमच्या मित्रांनी सांजन पहिलं नसेल त्यांच्यासाठी हे व्हिडिओ बनवतो मी, आणि ज्यांनी पहिले असेल ते पण पहा मित्रांनो. म्हणजे ज्यांनी पहिले असेल त्यांनी पाहू नका असं नाही, पण कसं आहे हे एक निसर्गरम्य आणि एक निसर्गानं कृत्रिमरित्या तयार केलेली ही सांदनदरी, जबरदस्त अशी सांदनदरी, अक्षरशः भ्या वाटत आहे. आज पर्यटकसुद्धा नाही येते, आम्ही फक्त 4 पर्यटक आहे तिथं. सर काय वाटत आहे मग दरी पाहून? खूप भयानक दरी आहे. पहिल्यांदा आलो, आणि हे बघा तुम्ही किती मोठमोठी अंतर आहे, आणि दरी आणखीन खोल होत चालली खाली, आणि अंधार पण चिवळ होत चालली एकदम. चालली, आणि पण दिसतोय पुढं. आज पर्यटक नसल्यामुळे आपली पण भीती वाटते. आज कोणीच नाही रंगपंचमी असल्यामुळं. आणि दोस्तांनो, इथं या दरीला असणारी आगेमाळा याच्यापासून सावध राहा, कारण त्या मधमाशा चावू शकतात, आणि भरपूरच मोठमोठी दगडा ही त्या टायमाला कशी काय पडली असेल हो ही दरी? ही नैसर्गिकरित्याच तयार झालेली असं ना, एक भूकंप म्हणा किंवा कशातरी काहीतरी ही भेग पडली, मोठी भेग पडली. 1.5 किलोमीटरची भेग आहे जमिनीला, आणि आशिया खंडातली दुसरी व्हॅली आपली. आशिया खंडातली ना? आशिया खंडातली 2 नंबरची व्हॅली. आणि दोस्तांनो, त्याचबरोबर या दगडांवरून येताना पर्यटक मित्रांनी आपली सूचना आहे, विनंती आहे की ह्या दगडांवर सावकाश या. उशीर लागला तरी चालेल, पण सावकाश चालायचं, कारण हे दगड सपाट आहेत, पाय सटकू शकतात, आणि कोणालाही धोका होऊ नये. तर चला बाकी रामदास आणि ते पुढे गेलेत, आपण जाणार आणखीन चिवाळ होत चालेल, आणखीन चिवाळ. तर कुठपर्यंत आहे तिथपर्यंत आपण जाणार आहेत, जिथपर्यंत आपल्याला जाता येईल तिथपर्यंत. दगड खूप मोठी. तर मित्रांनो, बरीचशी दरी उतरून आलो. पहा पुढं जबरदस्त असं वाटत आहे, हे कडे कधी जर मिळालं पडलं
आपण जायचंच कार्यक्रम आपला झाला गाव सर कसं काय हो खूपच भयानक आणि भीती वाटायचं आहे आणि खूपच उंच. आणि पहिला एक वेळ आलो होतो पण इतक्या खाली नव्हतो आलो. आज पहिल्यांदा आपल्या मित्रांसाठी आमच्या हिरोच्या माझ्यामध्ये मी तरी जात होतो अफाट जागा होती खाली जायचं पुढं पाणी होतं पुढं पाण्यातून जावं लागतं. पुढं जातं आणि बराचसा अंतर पार करून आल्यानंतर पुढं जाण्यासाठी मध्ये एक डोह आहे. आता तो किती खोल आहे माहीत नाही पण तिथं थोडीशी अशी एक ड्रमची होडी केली पहा आणि रामदासला फार कपडे काढून टाकल्यात आणि ती होडीत येतो. आता त्या होडीतून त्या साईडला जायची आपल्याला एक फायबरच्या ड्रमची होडी बनवली तिकडं पहा. तेव्हा अशी रामदासना पकडले. आता हो आता तिकडे कसं जायचं त्या साईडला जायला ह्या पाण्यामधून जावं लागणार आहे. भरपूर मोठा डोळे खोली किती माहीत नाही आपल्याला पण त्याच्यामुळं मग थंडी पण लय वाजते मित्रांनो याच्यामध्ये. आता गार हवं एकदम. चला आता आपण ह्या होडीमध्ये बसणार आहे ती ही होडी ही सुविधा त्या साईडला जायची आपल्याला. आता बघू कशी सिस्टीम आहे ती. मोबाईल काय ठेवतो रामदास कपडे काय काढला तो. तर चला आता ही तयारी आहे. त्या साईडला एक दोरे त्या साईडला एक ह्या साईडला एक दोरे. सर मस्त आनंद वाटतोय ना या सरांनी एक आनंद लुटलाय मस्त वेगळाच अनुभव आहे. आता ते सर बसणार आहेत. जा तुम्ही बसा मग मी येतो. नाही मला बसता नाही म्हणजे तिकडे जायचं मला कुठं त्या बाजूला. हां मग तिच्यात बसून जा ना. तर आता सर जातात हां सर जातात आता तिकडं. आमचे जे मित्र आहेत किसन पिचड ते त्या साईडला जाऊन उभे राहिले. बघू आता काय सिस्टीम आहे ती. आणि हळूहळू सरांची होडी गेली त्या साईडला निघत ती पहा. धरून जा सर पहा ही होडी आस्ते 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 ही होडी चालेल तिकडं मस्तपैकी. त्या होडीतून त्या साईडला फायबरच्या जे टिपाड आहेत त्यांची होडी बनेल मस्तपैकी पहा. तर सर गेलेत आता त्या साईडला निघत पहा. अशा पद्धतीने ही सुविधा केली चांगली सुविधा ही. हे धरून राहिला होता काय त्याला असा नाडा बांधलेले म्हणजे या साईडला पुन्हा होडी ओढून घेता येते. तर दोस्तांनो आता आपण ह्या होडीमध्ये बसतोय आणि चालू आहे त्या अंग भीती वाटत आहे मित्रांनो थोडी थोडी पण चालू आहे मस्तपैकी. आता पाठीमागे किसन पिचड आणि आम्ही दोघं पण आणि तशी वेळ आली तर आम्ही पोहून पण जाऊ शकतोय पण ही सुविधा चांगली केली त्याच्यामुळं या सुविधेचा आपण लाभ घेतोय. पहा आता ही होडी पहा मित्रांनो हे वातावरण आणि रामदास होडी त्या साईडला ओढितोय आणि ह्या होडीमधून आपण त्या साईडला चालू हे पहा. तिला मस्त अशी चराटा लागल्या ती आणि हे बा होडी हे बा दोस्तानो हे बा आणि मस्तपैकी हे बा दोस्तानो हा आनंद लुटायला आज आपण इकडे आलोय सावंतवाडीमध्ये पोचलोय आपण आता या काळाला मस्तपैकी. अजून आपल्याला पुढं जायचे आणि दोस्तानो जे काही धोक्याचं टप्पं होतं ते आता आपण पार केलं आणि आता आपण चालू आहे शेवटपर्यंत किती कुठवर आहे आणि किती लांब आहे हे शेवटच्या टोकापर्यंत आता आपण दाखवणार आहेत. चला आता या दगडांमधून आता एकदम सोपी वाटे एवढी काही अवघड नाही आहे म्हणजे अवघड वाटत होते पाण्यातून यायला लागत होता मोठमोठ्या दगडांवरून. तर सर कसा वाटलं तुम्हाला आजचा वातावरण. रोमांचकारी अनुभव होता पाण्यातून बोटीतून येण्यासारखा. हां 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 खूपच छान वाटलं. पहिल्यांदाच मी आलेत पहिल्यांदाच तुम्ही आलेत एक तर आज आपली जोडी गुण नाही का. आज पर्यटक पण नाही हां 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 असल्यामुळे हां 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 शनिवार रविवार खूपच पर्यटक येतात तिकडे एक्सप्लोर करायला. पावसाळ्यामध्ये येणार लयच अफाट प्रवाह असा आहे का नाही. पावसाळ्यात तर पूर्ण बंदच असते नाही आता नदीच राहते ना याच्यातून डायरेक्ट. अद्भुत अशी तरी भारतातली 2 नंबरची नाव भारतातली 2 नंबरची व्हॅली. हां 1 नंबरची कुठे 1 नंबरची बाहेरच्या देशामध्ये बाहेर आहे का. हां आपल्या देशामध्ये ही 2 नंबरची. हां हां हां. तर दोस्तांनो समोर पहा ह्या कळीची खाप एवढी मोठी खाप आहे दसून खाली आली पण ही जागेवरून पडली. कदाचित खाली कोणी पर्यटक वगैरे असले म्हणून जर खाप पडली तर त्याच्यावर सुद्धा लय लक्ष ठेवून राहायचा कारण ही खाप आणि असा दर दसून येणे माकडा वांगपासून सावध राहायला लागत आहे. याच्यापासून लय सावध राहायला लागत मित्रांनो. आणि सूर्याची किरणा सुद्धा याच्यात पोहोचत नाही पूर्ण निमुळती होत गेले पुढं काही ठिकाणी. आणि ह्या दगड कोसळणीपासून याच्यापासून लय सावध राहायला लागत आहे. पहा एवढी मोठी खाप पडली पण ही जागेवर आल्यामुळं तिच्यापासून कुठल्याही लोकांनी पण वरतून आल्यानंतर
ती कुठं पडत यात काय सांगता येणार नाही. तर दोस्तांनो, आता आपण जवळजवळ या सांदन व्हॅली सांदन दरीच्या शेवट टोकापर्यंत आलो आहे. इथं दगडाले मोठमोठे आहेत, इथं उतरायला जागा नाही आहे. आता रामदास गेला तिकून तिथं कुठंतरी दगडामधून शिरायला जागा आहे. हो, आता तिकून कशी जागा आहे त्या, कारण आपल्याला तिकडं उतरायचे, पुन्हा पुढं काय आहे ते दाखवणार आहे आपल्याला. आहे का रामावाट? तर ह्या पाच दोस्तांनो, आपण तिकडून आलोय. तिकडं उंच उंच दगड होती आणि इथं ह्या एकदम सांदुरीमधून पूर्ण दगडा पडलेल्या आहेत आणि ह्या सांदुरीमधून आपल्याला खाली उतरायचे. हा रस्ता थोडा टप्पा हा सुद्धा कठीण आहे. हा पा या कठीण टप्प्यावरून आपण आता खाली उतरत चालू आहे, जेणेकरून आपल्याला शेवटचा टप्पा पाहिजे या सांदन व्हॅलीचा. तर आता इथं खाली उतरतोय आपण, पूर्ण खाली उतरणार आहे आपण. इथं अवघड आहे जरा. चला खाली उतरून आलोय, पूर्ण खाली उतरून आलोय. इकडून रस्ता नसल्यामुळं आपण उतरलो कुठून मित्रांनो, ह्या मोठमोठी दगड आहेत ना, दगडाच्या त्या साईड ना, आणि हा टप्पा आपण त्या पूर्ण दगडाच्या सांधीमधून म्हणजे जसं काय भुयारी मार्गावानी आणि असा खाली उतरलो. इथं खाली उतरलो आणि आता आपण निघालो तो थेट शेवटच्या टोकाका. रामदासनं पारबंडी काढून टाकली. तिकडे काय आपले मित्र गेले ते मेजर सर आहेत ते फटाकडे सर. शेवट टोकाका आलो आपण. पहा खाली पूर्ण ठाणे जिल्हा लागतो मला वाटत आहे. खाली कोकण हद्द लागते, ठाणे जिल्ह्याची हद्द. पण पहा समोर उजाडातून तिकडं त्या साईडला डोंगर दिसतं, ते तिकडं आपण आता खाली चालू शेवटच्या टोकाका. बापरे मित्रांनो, अक्षरशः काळजाला धडकी भरल असा शिने पाठीमागं. पहा जबरदस्त असा कोकण काढा, कारण खाली जे शेवट होतो या दरीचा तिथं जबरदस्त असा कोकण काढे चालू आहे. आपण तिकडे निघत निघत त्या कोकण कड्याकडं पहिल्यांदा उतरलो मित्रांनो. खरंच नाही बी वाटत आहे आणि पयासारखं पण आहे. जर कधी वेळ आली तर आपण पण नक्की या दरीमध्ये. चला या मोठ्याली दगडा उतरून आपल्याला खाली जायचे, फार मोठ्याली दगडा उतरून. आणि आपण पोचलो तो या शेवटच्या टोकाला. आता शेवटचा टोक जरी असला ना मित्रांनो, तरी पण खाली अजून भरपूरच उतारभाग आहे. पण आता जवळजवळ ही दरी संपत आले, पूर्ण थोडी राहिली खाली. आता तिकडं खाली काय आपण जाणार नाही पूर्ण. आता जे आपण असा हे सपाट भाग होता ना, त्या भागांना दरीमधून आलो, पण ही दरी आता पूर्ण अशी खाली उतारभाग झाला आहे. म्हणजे आता याचा शेवट टोक झाला आहे, तरी अजून उतारभाग आहेच. खाली ठाणे जिल्हा लागतो ना हो, खाली पूर्ण ठाणे जिल्हा लागतोय कोकण हद्द. आणि हा आनंद आज आपण लुटला आहे, आपल्या मित्रांनी या माध्यमातून दाखवला आहे. आणि वरच्या साईडला जबरदस्त असा कोकण कडा म्हणतात तसं कडे ते पहा, जबरदस्त कोकण कडा. आणि आता आपण इथून खाली काही जाणार नाही. आता आपला बराचसा टाईम झाला इथं आपल्याला या दरीमध्ये. आणि आपण इकडनं जो आलो 1-1.5 किलोमीटर चालत या दरीतून आलो आहे पुढं. पहा ती आता आपल्याला तेवढाच अंतर चालत जावं लागणार आहे. तर दोस्तांनो, हे पहा हा टप्पा लयच बेकार आहे. आपण पुढचा टप्पा पार केला होता, पण इथं पूर्ण साईडनं दगड असल्यामुळे दगडाच्या सांदुरीमधून आपल्याला वर चढायला लागत आहे. तर आपल्या बऱ्याच सरांच्या सहकार्यातून आपण इथं वर चढणार आहे. बाबा बाबा आणि लईच आपण कशी राहणार गावठी माणसं आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय वाटत नाही मित्रांनो. पण काही माणसं इथून जाणार पण नाही, लय अवघड रस्ता आहे पहा. तर चला या सांदुरीमधून सुद्धा वर आलो आहे, आता पूर्ण वर आलो आहे. तर चला. तर हे सर लय लांबून आज आले. त्यांनी सांगितलं होतं का तुमच्यासोबत मला सांदनदरीला फिरायला यायचे. तर त्यांनी पण भरपूर सहकार्य केला. तसे त्यांचा अनुभव तर भरपूर आहे. सीमेवरून इकडं तिकडं डोंगरदऱ्याचा तुमचा अनुभव असेलच ना सर? हो आहेत ना. तर सर कसा वाटला आजचा आपला हा सांदनदरीचा प्रवास? ब्लॉग खूपच इंटरेस्टिंग आणि रोमांचकारी झालेला आहे. सांदनदरीमधून शेवटपर्यंत येणं म्हणजे खूपच रिस्की काम आहे काही ठिकाणी, आणि तसाच रोमांचकारी अनुभव पण येतो आणि एकदम छान वाटतं. पण आल्यानंतर एकदम विशेष छान वाटलं. आता आपण शेवट टोकापर्यंत आलो. आता आपल्याला पुन्हा वर जायला पाहिजे, बराच टाईम होईल ना आता. बराच टाइम होईल. तर पहिल्यांदा हे सर आले होते भंडारदरा. आता पुन्हा कधीतरी या, आपण एखाद्या इंटरेस्टिंग ठिकाणी जाऊ. नक्की नक्की नक्की. तर जे आपलं गावरान जिव्हाळा आहे किसन पिचड सर, तुमचा अनुभव कसा वाटला तुम्हाला? इथं अनुभव मला असा वाटला का जिथं आपल्याला गळ्यापर्यंत म्हणजे छातीपर्यंत पाणी आहे, तिथं ज्यांनी कोणी ती बोट बनवून ठेवले त्याचं मनापासून आभार मानतो. कारण तिथं कपडे काढून जर माणूस आला तर तो गारठून जातोय, एवढी थंडी राहते.
पुन्हा एकदा त्याचे आभार मानतो. बरोबर आहे. तर चला, या सरांचा आपला गावरान जिव्हाळा हा चॅनल आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा गावरान जिव्हाळा या चॅनलचा मी लिंक देणार आहे. मित्रांनो, त्यांच्या पण चॅनलचा नवीन आहे ते, त्यांनी पण सबस्क्राईब करा, त्यांनी पण सपोर्ट करीत चला, कारण त्यांनी मला एवढा आजपर्यंत सहकार्य केला आहे. आणि आपल्या मित्रांपर्यंत इंटरेस्टिंग व्हिडिओ पुरवायला मी जो कारणीभूत ठरलो ना, ते यांचा पण आभार आहे. चला, त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. त्यांच्या व्हिडिओंना त्यांचे पण व्हिडिओ पहा, त्यांनी पण भेट द्या, त्यांनी पण सबस्क्राईब करीत चला. तर चला, आता आपल्याला जायचे वर निघून, नाही का, बराच टाईम झाला आहे. तर हे पाहत असताना आता आपण या सांदनदरीच्या एकदम शेवट टोकाला आलो आहे. सुरुवातीपासून तर शेवट टोकापर्यंत मी हा व्हिडिओ आपल्याला दाखवला. आणि आपल्या मित्रांनी ही सांदनदरी पूर्ण दाखवण्याचा उद्देश आजच्या व्हिडिओमध्ये होता. आणि आता पूर्ण शेवट टोकावरून या दगडांवरून अशा कठीण टप्पा पार करीत आता आपल्याला पुन्हा वर जायचे. तर चला, आता या दगडांवरून एकदम आला जायला लागत आहे. इझी टप्पा आहे, एवढा काही अवघड नाही, फक्त सावकाश चालायचा, जास्त घाई नाही करायची, कारण हे दगड एकदम गुळगुळीत झालेत. पाय बरेच पर्यटक येऊन पाय बुठं येते घालून, मग त्याच्यामुळे हे गुळगुळी झाले, त्याच्यावरून पाय सटकू शकतोय. आणि दोस्तांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी एकदम इंटरेस्टिंग बनवला. मी स्वतः रिस्क घेऊन, का मला ज्या ठिकाणी उतरता येत नव्हतं, पण आमच्या सहकार्याने किसन पिचड आणि आमचे मेजर फटाकडे सर यांनी सहकार्य करून मला पण इटवर उतरवला. आणि मी खाली उतरल्यानंतर आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ दाखवला, पूर्ण पाया भेटला. तर मित्रांनो, एकदम खतरनाक क्षण आहे. आणि पाठीमागा पहा किती उंच उंच कडे आहेत. तर कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ, नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असेल ना, तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करीत चला, आपले व्हिडिओ इतरांनाही शेअर करीत चला. पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान, जय किसान, धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय शिवराय.